एक, कामातूर माणसाला वय नाही, कामातूर माणसाला जात नाही, कामातूर माणसाला नाथ नाही, कामातूर माणसाला कुळ नाही, कामातूर माणसाला शील नाही, कामातूर माणसाला काळवेळ नाही आणि कामातूर माणसाला लाज नाही. या 7 गोष्टी एकदा खवळल्या कार्यक्रम संपला. तुमचं काय मत आहे? घडी दिसत नाही आतून, पण काम दाखवल्याशिवाय राहत नाही. माणसं म्हणतात ना, म्हाताऱ्या माणसाला कशाला बायको पाहिजे, करू द्या. कोणत्याही म्हाताऱ्याला सांगतो मोकळ्या मनानं बायको करा, काही फरक पडत नाही. तुम्ही फक्त वयानं दमलेत, मनानं खंबीर होऊन जाऊ द्या. हातालाही उलटे फिरायचे आपल्याला. काम जर शरीरात तयार झाला आणि तो जर कंट्रोल झाला नाही तर विषय संपला. आता उलट ऐका, काम शरीरात तयार झाला आणि तो जर पुरा झाला नाही, पुरा झाला नाही आणि काम जर अतृप्त राहिला तर क्रोध तयार होतो. तुम्ही बारीक ऐकतीच नाही मला. आता आपण नुसते टाळ कुटून मेलोय, आपण काहीच केलं नाही मला. काम जर अपुरा राहिला तर क्रोध तयार होतो. आणि पाया पडून सांगतो, जेलमधले 80% आरोपी फक्त 2 मिनिटाचा राग आकारला नाही म्हणून आहेत. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही, मर्डर करायला काय 5-6 दिवस लागत नाही. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 10 लाख देतो इंदुरीकर भोकस, मग इंदुरीकर काय एका झापडीचा गडी नाही. खून करायला काही लागत नाही, पण त्याची फळं वाईट आहेत हे ध्यानात ठेवा. तुम्ही आरोपींना कधी जर भेटायला गेले, तुम्हाला अनुभव नसेल मला, धसा आरोपी रडत्यात, धसा. कर्म 2 मिनिटाचं आहे, पण फळ आयुष्याचं आहे. काय लागतं खून करायला? आज महाराज या मोबाईलमधल्या गोष्टींमुळं अल्पवयीन गुन्हेगारांची संख्या वाढली किती. आज पोराला कायद्यानं शिक्षा देता येत नाही म्हणून ते ग्राम सुधार याच्यात टाकावं लागतं. सुधारल्यात आज एवढे पोरं बेफाम झालेत. काय ती एक बाटली मिळती गावात हॉटेलात, आपलं दुकानात, ती लाल बाटली काय आहे काय नु, इतकी लोक पेत्यात ती बाटली. काय हा ह्यालाही पेते, ह्या पुरी तर कॉलेजच्या पुरी तर लय हाणत्या 3-3, 4. काय आहे म्हणतात त्याच्यात, काय ऊर्जा येते का काय, आग लावत्या एनर्जीला, काय करायचं. पण बोलन कोण? या जगात जो बोलेल तो उद्या सकाळी नसेल. खरा बोलला का त्याचा बांबू उपटलाच. या जगात एकच माणसाचा सत्कार, मोठ्याची बुटं चालतेन त्यांची लाल करणे. आमच्यासारखे खरे बोलाल उखाडले. ज्याला लवकर मारायचं त्यानं खरं बोलायचं. जो खरं बोलेल संपला त्याचा कार्यक्रम. मी आयुष्यभर खरं बोललो म्हणून हलक्या हाती 1000 शिव्या खातो दिवसभर. खरं झालं. आणि काम जर अपुरा राहिला, इतकं सुंदर चिंतन आहे पहा, काम जर अपुरा राहिला तर क्रोध तयार होतो. आणि पुढे ऐका, काम जर पुरा झाला नाही तर क्रोध होतो. आणि काम जर पुरा झाला तर ती गोष्ट वारंवार मिळावा असा लोभ होतो. काय सूत्र आहे महाराज त्याच्यात मध्ये, एवढं किचकट आहे. दुसऱ्या आता सांगू राहिलो मी ज्ञानेश्वरीचा. राग जर आकळला तर पुन्हा घोटाळा होईल. 2 मिनिटाचा राग जर आकळला तर तुम्ही देव बनू शकता. आणि 2 मिनिटात जर बेपान सुटले तर राक्षस बनू शकता. ही जी आरोपी लोक एवढे भयानक येत असं नाही आहे, ती 2 मिनिटाची झलक आहे. आणि तेवढी झलक जर सांभाळली तर संपला विषय. खरं आहे का खोटं आहे मला? आणि आपली मंडळी झलकच समजत नाही. आपली मंडळी ती होऊनच जाऊ दे, एकदा आज जाऊ देच. भावाची बैलगाडी वावरातून गेली, त्याला एकच सांगायचं, अरे कपाशी पेरली,
आजच्या दिवस नाही, राहिलेलं तुझं वाहून घे, पण परत घालू नको. डोक्यात दगड घातला त्याच्या. तो जाग्यावर मेला ना, हा आत गेला. बैल घरी न्यायलाच माणूस नाही राहिला. कपाशी उचलायची कोणी? दोघांची मारामारी झाली. दोघं पोलीस स्टेशनला गेले. पोलिसांना दोघांचे 50,000 घेतले. एक कानपेटीत दिली. म्हणला परत असं करू नका. मग आता एक कानपेटीत केवढं बसली? 50,000. तरी तो म्हणतो 50 गेले, पण त्याची जिरावली. आता असंच करायला लागलो, तुम्ही काय काढलो? आणि आपली लोक यानंच मेली. तारखीला जात्यात महाराज, पैसे नाही हो, अशी लिंबा खाली बसतात बिड्यावळीत. 9 बंडल आणले त्याने एका दिवसात. मग 3 वाजता वकील म्हणला दुसरी तारीख दिली. असं आहे काय? वडापाव खाला निघाला. त्याला याच्यानं मिटून घे. काय मिटवायचं आता? पार कडाव केस आली. कडाव जाईल 10-5 गुंठे इकडे तिकडे, पण त्याची एकदा तुम्ही झिरिता कोणची? हे राजकारणी लोक आहेत, किती संयमानं जगातात. राजकारणी लोकांचा अभ्यास करा मला, किती शांत डोक्याने काम करतात. अशी वाय करते का कधी? शांत आहे. दिवसभर माईक व बोलू द्या काही बी, कोणाला बी. संध्याकाळी निवांत बसणार. तू असं बोलला का, तू तसं बोलला का? किती संयम आहे हो. आणि त्यांचे कंदे असे पतसंस्थेच्या व्याजावरून, शिक्षक भरतीवरून, दुधाच्या भावावरून कधी भांडणं झाले का? किती हुशार आहेत. तो म्हणला का तू 6% पतसंस्था काढली, मी 9% काढली, म्हणून कुदाकुदी झाली? कधी म्हणतं का ते? खायचं असल्यावर किती निवांत खातात. खायच्या गोष्टींमध्ये ते भावपळच करणार नाही. काय एखादा शिक्षक सम्राट म्हणला का तो 3 लाखात शिक्षक भरला आणि मी 2 लाखात भरितो? म्हणणारच नाही. निवांत जगणार ते आपल्या कुदाकुद्या लावून देणार. आपली ईडीच आहेत. आता या सभा चालू आहेत, वार्षिक साधारण सभांचा तडाखा चाललाय. पहा आता सुरू होतील, आता झाल्या असतील. ज्यांच्या घरी सभा आहे ना, त्याच गावात सोसायटीची, ज्यांच्या ताब्यात सोसायटी आहे तेच पुढं बसेल राहतात विषय मांडायला. अनुमोदन द्यायला तेच, त्यांच्यात गंमत चालते. आपलं एखादं जर गेलं नुसतं म्हणा ना एवढं खर्च का झाला, कोण बोलला? हाना नाही, पिसवा तिची चप्पल कोणीकडं तर धोतार कोणीकडं. त्याला विचारलं सभा कशी काय झाली? उडत गेली सोसायटी मध्ये, चप्पल गेली. ही लोक दाबून मारतात लोकांना. हे उजरून नाही देणार कोणाला, कधीच नाही. संयम आहे पण शांत आहे. जी वय आहे का, निवांत गेम करणार पण शांत, कधीच डोळ्यावर येणार नाही, पण ठोकल्याशिवाय राहणार. आणि आपलं येडं 15ची पेलं का फाडून टाकेन, कापून टाकेन, मागून खिचडी फाटेल याची. आणि हा फाडाय निघाला दुसऱ्याला. मोठी माणसं संयमानं राहतात. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आणि अहंकार ही त्या हिची पोर आहेत, कोराटीची मायेची. आणि हे पोर जर तुम्हाला मारायचे असतील तर आज 3 कीर्तन एकत्र आहेत. मुलीचा वाढदिवस आहे, वास्तुशांती आहे आणि सत्यनारायण पूजा आहे. तिन्ही आपल्याला एकत्र करायचे आहेत. करून देतो. पा मुलीचा 100 आपल्याकडून होणार. आता वास्तुशांती अशी केली, खाली पाया खोदला. पाया जर पॅक असेल तर घर पॅक आहे, बरोबर आहे. याला जर पाया पेरायचा असेल तर ज्ञान नावाचा पाया आहे. तुम्ही बांधलेल्या घराला खिडक्या आहेत, याला 9 खिडक्या आहेत. मोजा पटकन. 2, 4, 6, 7 लघवी 8 विष्ठा 9. पण संतांचं म्हणणं आहे 10. मोजा 10. 2, 4, 6, 7 लघवी 8 विष्ठा 9. अखंड भजन करून दे ब्रह्मरूप होणं 10. या 10 खिडक्या आहेत. त्याला दरवाजा आहे, याला दरवाजा आहे.
त्याच्यात 1 माणसं, 4 माणसं, 6 माणसं आहेत, ह्याच्यात 23 माणसं आहे, 1 जीव, त्याला 2 बायका, प्रवृत्ती निवृत्ती, इकीला 12 पोरं, इकीला 8 पोरं, 12 8 20, 2 बायका 22, 1 जीव 23. आणि ज्या दिवशी गळ्यात माळ आली आणि मुखात नाम आलं त्या दिवशी याची वास्तुशांती झाली, याची वास्तुशांती झाली. आणि ह्या दीपक थोरातांनी आज इंदुरीकडचं कीर्तन ठेवलंय, वर्षात तुमचा 2रा बंगला होणार आणि तो बी मोठा होणार, चांगला होणार. कष्ट करणाऱ्या माणसाला देव मिळतो, फक्त पूजा करा, कोणची करा. स्वामी काजा गुरु भक्ती, 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 स्वामी मी कोणीकडे बुंगून येत असतो, ती काय काळजी नाही. तुम्हाला सुधारणच मी कोणीकडून कोणीकडे आलोय, वास्तुशांतीवर आलो, वाढदिवसावर आलो. आणि महत्वाची गोष्ट आई वडिलांची सेवा, काळ्या आईची सेवा, याच्यातच देव आहे. बोंबलं थिंडून कुठं देव भेटतो का? बोंबलं थिंडून देव न भेटला. मुळात प्रश्न असा झालाय महाराज, प्रत्येक माणसानं 2 गोष्टी सोडून दिल्यात, जबाबदारी आणि कर्तव्य. हा मुलगा पखवाद आहे, आलाय, वाजवलंय, पीठ काढणं त्याची जबाबदारी आहे. त्याने पीठ काढावा, गट्टे उतरून घ्यावा, पखवाद बॉक्समध्ये घ्यावा. त्यांनी शिष्य ठेवल्या, त्या शिष्यानं पखवाद नाही शिकायचा, फक्त बोकांडी घेऊन येण्याची. आणि याला आयती गादी टाकून द्यायची, पखवाद पुढं ठेवून द्यायचा. महापंडित त्याला पावडर लावणार, थाप टाकणार, आणि परत हा बाजूच सरकणार. शिष्य येणार, बोकांडी पखवाद घेणार. तुम्ही जबाबदारी आणि सरपंच आहेत गावचे, आठवड्यातून एकदा गावातल्या शाळेत गेलं पाहिजे, ही सरपंचाची जबाबदारी आहे. गुरुजीची गाठ घेऊन गावातलं खालवर माहिती काढली पाहिजे. ही मुलांच्या काय समस्या आहे या पाहिल्या पाहिजे. पाण्याची अडचण आहे का, परीक्षेची अडचण आहे का, परीक्षा स्कॉलरशिप आहे, जाताना पलीकडच्या गावात जायचंय, वड्याला पाणी आहे का, ही गावची सरपंचाची जबाबदारी आहे. एकही सरपंच 15 ऑगस्टपासून शाळेत जायला नाही. मग तुम्ही गाव पाटील करता कशाला? संसारच करा ना चांगला. सत्ता लागती, गावही मोकांडी बसायला लागत, परपंचही चांगलं झालं पाहिजे. तुम्ही करता कशाला? 1 तासभर सरपंच सकाळी गावात थांबला पाहिजे. जबाबदारी आहे. लोकांचा चहा पे, पण थांबत जाय गावात. हां हो, खरं आहे का खोटं आहे बोला? आठवडे शाळेत गेलं पाहिजे. 2 गरीब मुलांशी कपडे फाटलेत, गुरुजी यांचे नंबर द्या, मी कुणाला ॲडजस्ट करतो, मी काही तो काही, मुलाला ड्रेस घेऊ. 3 मुलं हुशार आहेत, वर्गात हुशार आहेत, पण बिचाऱ्यांची शिष्यवृत्ती भरायची परिस्थिती नाही. स्कॉलरशिपला पहिले येण्यासारखे पोर आहेत. सर 20-20 रुपये फी आहे ना, आम्ही 3घांची भरतो. मी गावातून अजून 2घांना सांगतो, आम्ही 5 जण पोरांची फी भरतो, तुम्ही फक्त यांना शिकवा. अरे एका मुलाची 20 रुपये फी भराल
तर देवाचं तुमचं 2 कोटीचं काम होईल रे. पण तुम्ही जर गावात ढुकूनच पाहायचं नाही, मग जबाबदारी कशाला म्हणतात? कोण मिळालंय तपास नाही, कोण आलंय तपास नाही, या गोष्टी तुम्ही केल्या नाही. हो, आणि जबाबदारी जर नसेल तर त्याचा उपयोग काय? आणि आज सगळ्या लोकांनी जबाबदारी. अरे शेतकरी आहेत, आता कीर्तनात बसलेले सगळे शेतकरी आहेत. सकाळपासून तुम्ही कोणता शेतकरी कपाशीकडे जाऊन आला? आज नाही. पाऊस उघडलाय, कपाशा पाण्यावर आल्यात, काय रे यायला सुरुवात झाली. जरा पानं चेक केलेत का कपाशीचे? केले तुम्ही काल आज? नाही का केले का? कपाशीच्या पानाला काळे टिपके पडायला लागले आणि खालून मावा यायला लागला. आता असेच जर तुम्ही 10 दिवस बोंबलत हिंडत राहिले का बोंडांपर्यंत कागद का आळ्या जाणार आहे ना. जबाबदारी नाही का आपली? सकाळी कपाशीला गरका मारणं, संध्याकाळी मुलांना पुढं घेणं, अभ्यास करा पोरांनो, फटकीन धरून 10 मिनटं घेऊन बसणं. माणसाने जबाबदाऱ्या सोडून दिल्यात. मला जबाबदाऱ्या फक्त माझी लाल करा, माझी लाल करा. काय लाल करा? तुझी लाल करायची काय? तू जर काहीच करीत नाही, तू जर नुसता गावात एकमेकावर माणसं सोडून कुद्याच लावून देतोय. याला 90 पाहिजे दोन, त्याला घोडा लावायला येतो, त्याला पाजून याला घोडा लावलं. मग तो चांगल्या गावाचा तमाशा केलाय. तो का पुतळा बांधायचा का चौकात? चांगलं गुन्ह्या गावांना गोविंदानं गाव राहत होतं, एका ताटात गाव जेवत होतं. तो दणका उठून दिलाय गावात. इकडे आणि वरून माणसं म्हणतात करणाऱ्या माणसाला त्रास होतो. तू करीतच काही नाही तर त्रास कर. जो खरं करतो त्याला त्रास आहे. महिला म्हणत तुम्ही मुलाला 10 मिनिटं अभ्यास घेतला पाहिजे, पसायदान घेतलं पाहिजे, पोरं या गोष्टी करा ना. हे जाऊ द्या, हे जग बदलणारच आहे, जगाचा विषय सोडून द्या. लोकांना काहीच घे नाही तुमचं. 31 वर्ष माझे लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. असा माणूस नाही राहिला का त्याला मला घोडा लावला नाही. आणि आयुष्यात माझे 2च गुन्हे आहे. मी फक्त खरं बोलतो आणि मला कोणाची लाल करायचं जमलं नाही. म्हणून मी सगळ्या महाराजांच्या मागं राहिलो. या ना आपल्या बोकांडी बसा, हे आपलं बजेट नाही. ते तुमचं तुम्ही पहा. तुम्ही बोकांडाही दुसऱ्याचं पान तिकडं बोलता. आपल्याच्यानं जमणार नाही. आपलं छत्रपतीचं रक्त आहे. नाही ते जमणार नाही. हो, आपल्याला बुटाची पॉलिश करायची सवय, बुटं साठून जगायची सवय नाही. आणि आपल्याला सगळं विकायची सवय, पण स्वाभिमान विकायची सवय नाही. नाही बारीक आहे का? पाया पडतो तुमच्या. समाधान गेलं की घालवलं? बोला. समाधान गेलं की घालवलं. आणि समाधान काय गेलं? कचकच घरात आली का समाधान गेलं. आणि आज बसलेले जेवढे माणसं स्टेजवरचे टाळकरी पखवादे बिखवादे माझ्या सगट बिगर भांडणाचं घरच नाही. नुसत्या कुद्या चालू आहे घरात, नुसत्या कुद्या. हा त्याच्यावर धावतो, तो त्याच्यावर. घर फक्त बांधल्यात. लव्ह मॅरेज करणाऱ्याचं भांडण व्हायचं काय काम? काही काम आहे का? लफडं केलं ना तो, भांडायचं काय काम? एखादी मुलगी पळून आली नवऱ्या संग, भांडायचं काय काम? तू क्रांती करून आली ना. तू काय अशी सहज आली का? तुझ्या बापाची चव घालवली, आईची चव घालवली, वाड्याची चव घालवली, गावाचा तमाशा केला. तुझ्या प्रिय करायला तुझ्या भावानं वाड्याला नेऊन 3 वेळा हाणलं, तुला एवढं वेळा पिसावलं. आणि त्याच दोघांची भांडणं जास्त आहे. आता म्हातारं आहे, 60, 80, 70, 80 ते झालेत. आता कशाला म्हातारीशी भांडायचं? काही जरा गुन्ह्या गोविंदानं कपाशीत बसावं, थोडं गप्पा हाणावा. ती धावत आहे पिसाळल्या कुत्रे वाटते. ती म्हातारी तर नुसती कचाकच धावत, येड्याचा माझा. आणि म्हातारी उलटी म्हणती कॉलेजला असताना चांगलं दिसायचं म्हणून नादी लागले, त्याची फळं भोगीत. म्हातारा म्हणलं शहाणपण करू नको, मी काय तुझ्या मागं लागलो नव्हतो. तूच नवरी संघ कलवरी होऊन आली, मॅ का पाहून हसली. तेव्हापासून माझी अशी अवस्था झाली. समाधान गेलं. बोला तुमचं काय मत आहे?
आता एकच वाक्य सांगतो, आनंद आहे समाधान कचकच आली का समाधान गेलं, आणि कचकच गेली. बोला बोला, समाधान. आजपासून फक्त घरात भांडणं कमी करा, लक्ष्मी तुमच्या घरात नांदेल. दुसरी गोष्ट, आनंद गेला. सरपंच ध्यानात ठेवा, ते सरपंच सभापती सगळे या गावचे. ग्रामपंचायती शेजारी सरपंचांना 4 महिन्यात 3 खोल्या काढाव्या लागतील, अशा सरळ हॉलमध्ये लोकांसाठी. एक खोली प्रत्येक गावच्या सरपंचाला. मोबाईल वापरून येडे झालेल्यांसाठी एक काढावं लागेल. गावात येडेवाणी करायला लागला का त्या खोलीत नेऊन घालायचं. पुढे मग हॅलो 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 हॅलो. खरंय का खोटंय? हातापा निम कीर्तन झालं नाही, 7-8 जण बाजूला जाऊन बोलून आली. हे खोले तर अशी विचित्र असतात. बाबाला वर ना दिला दोन धोत्रात मोबाईल ठेवतात. बाबावर रामायण सांगतो ना, खाली बुंग बुंग ऐकतोय का. आपल्याला वाटतंय धार्मिक आहे, काय धार्मिक. अजून 5 वर्ष लागणार नाही, 2-4 महिन्यात ही गंमत करावं लागेल. खरं का खोटं बोला. आता जर डॉक्टरांना नाही तर दीपक थोरातांनी आणि यातले निमे जर चेक केले ना, 20 येडे निघतील याच्यात. त्या खांबापाशी येडे लगेच तर साप उचला ते, जाऊ द्या खोली नाही येडे. आणि कशी माहिती का ते, कशी येडे निघतील माहिती का. एनो 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 एनो. खरं खोटे बोला. दुसरी खोली, ही पहिली खोली झाली. या खोलीत कोण कोण आहे? सगळे हॅलो हाके हॅलो. त्या खोलीत दुसरी एक खोली काढावं लागेल. त्या खोलीत एक इंजेक्शन आणायचं मशीनला जोडून, आणि त्या मशीनमध्ये आनंदाचं इंजेक्शन भरायचं. लोकांना आनंदच राहिला नाही, आनंद नाही. मग सकाळी म्हातारा चहा झाला का टुचून आणायचा. मग दिवसभर मग म्हातारी टुचून आणायची. दोघांचं इंजेक्शन उतारलं का. खरंय का खोटे बोला. आनंद राहिला नाही. हो, आनंद राहिला नाही. दुसरी खोली. आणि तिसऱ्या खोलीत एक मशीन ठेवायचं, आणि सकाळी माणूस घालायचा, आणि 10 मिनिटं आत ठेवायचा, आणि तो हसून आणायचा. हसूच राहिलं नाही जगा. आता माझ्यासमोर बसलेली माणसं कबूल व्हा, 6 महिन्यातून आज हसलेत तुम्ही. हसत नाही लोक, दरिद्री लोक झाली, दरिद्री. पा एक तरी आनंदी आहे का माया पुढे बसलेत पा. जसं काही मला कावळा शिवायचा म्हणजे मोकळे झाले. आनंदच राहिला रे मला लोक. आणि याचं कारण आहे, भजन कमी झालं का आनंद कमी झालाच. पहिली गोष्ट, समाधान गेलं. कचकच गेली आली का समाधान गेलं, आणि कचकच आली का समाधान गेलं, आणि कचकच गेली का समाधान आलं. आणि दुसरी गोष्ट, आनंद गेला. पाया पडतो तुमच्या या माणसानं जीवनात आनंद कमावला. आनंद राहायचं किती, कष्ट करा ना. काय बापाची पेंड आहे का फुगा. 48% उजूर तो मेडिकलला ॲडमिशन मागवतोय. म्हणजे तुझ्या बापाला तरी भेजाय का. 58% मेडिकलला. एक बाप भेटला मला, त्याला 58% म्हणला आपलं पोरगं मेडिकलला घालायचं आहे. मी म्हणलं ते 8ला घालून दे, कशाला येड्यावणी करतो. ते 58वाला घेऊन करायचं का, कॉलेज बिघडल. हे तर येडच आहे तुम्हाला. पण माझी तीव्र इच्छा आहे, कोठ्यातून घातलं त्यानं. 32 लाख रुपयाला डॉक्टर घातलं. ते 32 लाख रुपये भरले, कशाला घातलं, मेडिकलला. त्याला मार्क किती होते, 58. त्यानं किती मोठं हॉस्पिटल टाकलं. जिवंत माणूस त्या दवाखान्यातून येईन का. आज काय झालंय महाराज, माना नाही तर नका मानू. तुमचं काही म्हणणं असेल, अजून विद्वान माणसांना समाजामध्ये किमती आहेत.
कुणी काही जरी बरळत असलं तर त्याला किंमत नाही. विद्वान वकिलाला, विद्वान डॉक्टरला गिराईक आहेच. क्वालिटी आहे, जिथं क्वालिटी आहे तिथे गिराईक आहे. तुमची क्वालिटी ढासळली, तुम्हाला कोण गिराईक येईल? आज बसलेल्या सगळ्या माणसांनी आनंद गमावून टाकला. आज कुणाला घरात आनंद राहिला नाही, कुणाला समाधान राहिलं नाही. आणि समाधान जर या गोष्टी खऱ्या आहे का खोट्या आहे बोला. मी म्हणतो काहीच कमवू नको, समाधान कमवा. तरुण पोरं समाधान कमवा, गारीगार विका, कुल्फी विका, पाव विका, कष्ट करा, रात्रंदिवस कष्ट करा. पैसा मिळेलो, पैसा मिळेलो, पाव विका ना, गारीगार विका ना, कुल्फी विका ना. अरे कटेवरचा बाप तुम्हाला कधीच उपाशी ठेवणार नाही. पण तुम्ही कामच करायचं नाही म्हणले कसं जमेले? कसं कपाशिवंतुरीवर संसार होतो का? कपाशिवंतुरीवर संसार होतो का? शेतीवर कुणी श्रीमंत होतो का? मी स्वतः शेतकरी आहे चांगला. मी 1.5 वर्ष लॉकडाऊन मध्ये शेती करून पाहिली. काही खरं नाही, हेच खरं आहे. पुरा काळा पडलो होतो ढेकळात, रुपडे मिळाला नाही. हसण्यावरही नेऊ नका, या बोलायच्या गोष्टीत. आज आपल्या पोरांना सवय लागल्यात महाराज फुकाट खाऊन बोंबलत हिंडायचं. त्याचे हे परिणाम आहेत. कामच करायचं नाही, मार्क पाडायचं नाही, पोलीसपदी जायला व्यायाम करायचा नाही, तब्येत कमवायची नाही. एखाद्या पोरीचा फोटो इंस्टाग्रामला ठेवायचा, तिच्या भावानं हाणला म्हणजे टेन्शन घ्यायचं, लगेच 90 हाणायची. 90 हाणली, पैसे कमी पडले का वापस शिकायची. धंदाच झालाय. आणि पैसे कमी पडले का बापाची इकायची. बापाची इकली का भिकारी व्हायचं. 10-5 नालायकांनी त्याला डोक्यावर घ्यायचं, तूच खराय, तूच खराय. आखी इकायची, फाशी घ्यायची, मारायचं. 500 न मोकळे. आणि जवळ पाजितोय तेव्हा नाही लोकांनी म्हणायचं देव माणूस प्या. लोक वापरून घेणार तुम्हाला. लोकांना काय घेणं आहे तुमचं? लोकांना काय घेणं? या समाजाला तुमचं काहीच घेणं नाही. तुमच्या अंगात जेवढी ताकद असेल तेवढी चांगलं वागायला वापरा. काय लोकांना तुमचं घेणं आहे? काही पोरं म्हणते ती पोरगी माझ्यावर प्रेम करते, तुझ्या मेंदूत पाणी झालं. तुम्हाला एक वाक्य ऐकायचं ना, ज्याचे मित्र चांगले त्याचा संसार चांगला. हा माणूस जर नालायकांमध्ये बसला असता तर आज ही स्थिती असती का मला सांगा. तुम्ही बोला ना, बोला तुम्ही. हा पोरगा शेतमजुरी करणारा, काळ्या आईची सेवा करणारा मुलगा, काळ्या आईच्या सेवा करणारा मुलगा, फाटक्या लुगड्यातल्या आईच्या फुटी जन्माला आलेला मुलगा, गरीब घराण्यातला मुलगा एवढा मोठा होतो. हा जर गावात राहिला असता आणि नालायकात बसला असता, लईत लई एकदा ग्रामपंचायत सदस्य झाला असता. किती याला एकदा. पण ती बापाची एकूण झाला असता. कष्ट वाया जातात, कष्ट वाया जातात. आज तुम्ही अभ्यास करा. हे इंदुरीकरचं कीर्तन आहे, हे कधीच वाक्य याच्यातले खोटे नाही. अजून कष्टच करा ना तुम्ही. परत तेच वाक्य आहे का? समाधान मिळवा, मिळवा ना समाधान. आणि तुम्हाला मिळेल हो, पण तुम्ही कसंही वागायला लागले तर कसं समाधान मिळेल? आज आमच्या माझ्या तुमच्या घरातून आनंद निघून गेला. गमावला रे आनंद, तुम्ही गमावला. हसायच्या गोष्टी राहिल्या नाही. 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झालेत, आनंद गेला. 10% लोक शेअर मार्केटमध्ये भिकारी झाली. तर 4 जण शेअर मार्केटमध्ये पैसे गेलेले माझ्या समोर बसले. नावा सगट उभे करीन, नावा सगट. तुमच्या बापानं पाहिलं होतं का नालायक हो 2 रुपयाला 36 रुपये? खरंय का खोटं आहे बोला? जमिनी जातीन. मी 31 वर्षापूर्वी तुम्हाला कीर्तनात बोंबलत होतो मजूर गाडी येईन आला. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराला याचाले पैसे देऊन दिले. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेऊन घेतली. मी बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवायला लागेल, वेळ आली. मी बोंबलत होतो हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहे. मी बोंबलत होतो तुम्हाला कमी बुद्धीचे माणसं गावकारभारी होती, झाले हो. आणि मी बोंबलत होतो पुरी पळून जातीन, गेल्या. आणि मी बोंबलत होतो पैसे देऊन बायको मिळणार नाही. आखी दुनिया मला येडं म्हणत होती. मी येडा आहे पण इतका
खरं बोलतो म्हणल्यावर यालाच आहे. खरं आहे का खोटं आहे बोला. आणि आता सांगून टाकतो तुम्हाला या बालिकेच्या, आता ह्या मुलीच्या वाढदिवसाला इंद्रिकेचं कीर्तन ठेवलंय म्हणलं तिला 100 वर्ष ब्यावं नाही. आणि आताही पोरीच्या वाढदिवसाला सांगून टाकतो मोबाईल बंद करे. 5 वर्षात 5 गोष्टी घडणार. बंद करायची मोबाईल. 1, 5 वर्षाने जमीन राहणार नाही. बोला तुमचं काय मत आहे. संपली जमीन. तुमच्या गावात एकाही माणसाला वायलं नाही गेलो 30 एकर जमीन नाही. जमीनच कुठे. घर एकत्र राहत नाहीत. कौलाच्या घरात कोणी राहत नाही. स्लॅब. कौलाच्या घरात राहणाऱ्या नवरदेवाला लोक मुलगी सुद्धा देत नाहीत. काही लोकांना पोराचं लगीन करायचं म्हणून स्लॅब टाकायची पाळी आली. इथं 6 जणांनी टाकला स्लॅब आणि लगीन मोडलं. स्लॅबही वाळला. आणि कौलाच्या घरात पोरगीची बाप द्यायला तयार आहे. त्याचं काही नाही. ही नको बाई माया गुड्डीला बंगला पाहिजे. बंगला तू कशाला आलती ग. ए कशाला आलती तू. तुला आठवतं का. तू नवरी झाली तर बैलगाडीत आलती. बैल बसला घाटात 2 याला. सगळे घर वाहिले निघाला. सगळ्या लोकांना स्लॅबचं घर लागतंय. सायकल कोणी वापरत नाही. मोटरसायकल कोणी वापरत नाही. 4 चाकी. बंगला गाडी एवढीच जागवीन आपल्याला जमीन नाही. खरंय का खोटं आहे बोला. 5 वर्षांनी डोंगर राहणार नाही. डोंगर संपले. कवाय जा खट 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 खुट 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 खट 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 खट. आमुषा नाही पौर्णिमा नाही. खड 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 खुट 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 खुट. लगेच तो एक खेकडा. खरंय का खोटं आहे बोला. जमीन नाही. डोंगर नाही. बायको तर कधीच नाही. तो विषय सोडा. नोकरी नाही. नोकरी अशी जर जिद्दी असली रात्रंदिवस कष्ट करणारे असले तरच. नाही तर नोकरी नाही. नोकरी काय 20 लाख भरा 3,000 पगार घ्या. काय नोकरी करा. अशी 6 जण इथे नोकरी करणारी. पगारात भागत आहे तुमच्या. करता कशाला. इथं 11ला बाई कामाला येते. 5ला जाते. 5 वर्ष झाली बाटलीतलं पाणी पिती 4चं. असं जगलं पाहिजे. शिवाय गाडी आणाय जाती दारात. बाई ये थांब उभा राय येते. हो 5 वाजले बंद. 2च खुर्पी आणायची. उद्या पाहू. मालक म्हणला हात उचलाय. बाई तू पाणी तू. हो आत्ता शिकता 4 द्यावा लागतोय. अजून 2 वर्षाने शेतकऱ्याला मजुरावाला वावरात कपाशीच्या वावरात गॅसची टाकी न्यायची आणि गरम भजे काढू द्यायचे. बाई बटाट्याचे 2 घे. कांद्याचे 2 घे. पण तेवढा 1.5 किलो कापूस येच. शेतकऱ्याच्या घरात काम करायला कोणी राहिलं नाही. बाप झाला कार्यकर्ता. पोऱ्या झाला युवक कार्यकर्ता. आणि बायको झाली बचत गटाचा अध्यक्ष. अख्या वावरात गावात. आणि बाप नुसता बांधावर. काय गवत आहे मग येळा घे का कवर लग्न मोडीतो लोकांच्या गावात. त्याचं बिनमिशीचं शिंगरू. शेतीला नियोजन नाही. या गवताला उपाय काय. बाप विचारतो त्याला. ती पोरग म्हणतो विकल्याशिवाय पर्याय. महिला संघटन कौशल्य भाषण करते. संपलं. धंदा राहणार नाही. 10 वर्षापूर्वी समृद्धीच्या अगोदर तुमच्या गावात यायला काही ठिकाणी लोक घाबरत होती. आता तुमच्याकडे समृद्धी सोडून यायला 3 किलोमीटरमध्ये 3 पंप 6 धाबे 9 बार आणि 113 टपऱ्या आहेत. मी थांबून राहतो. मोजून या. म्हणजे 5 वर्षाने धंदा राहणार नाही. 5 वर्षाने एकच माणूस जगणार. रात्रंदिवस कष्ट करणारा. निर्व्यसनी राहणारा. आई वडिलांची सेवा करणारा आणि काळ्या आईची सेवा करणारा.
तो कधीच उपाशी मारणार नाही. तुमचं काय मत आहे? पण जो पाटील म्हणून जगल त्याचा कार्यक्रम झाला. मग आनंद का गेला? इथे आपण आपल्याला दोनच शब्द शिकायचे अख्ख्या कीर्तनात, समाधान आणि आनंद. समाधान का गेलं? कचकच घरात आली. आणि आनंद का गेला? ऐका दादा, ऐका दादा, ऐका दादा, ऐका दादा, ऐका दादा, एखाद्या माणसाला जर साप चावला तो माणूस मरेल मरेल. पण एखाद्या माणसाला जर मी नावाच्या सापाने विळखा मारला तर तो मरणार तर नाहीच, मरेल पण त्याचा विळखा सुटणार नाही. आणि आज सगळे बसल्या माणसांचा आनंद गेला कारण त्यांना मी नावाच्या सापाने विळखा मारलाय. मी 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 नसलो तो कोण वाजवीन, मी नसलो तो चाल कोण म्हणेल. मी महाराज आहे, तू चक्रम आहे. तुला कोणी सांगितलं रे तू महाराज आहे? अरे तू पांडुरंगाचा निरोप पोचवणारा गडी आहे. कोणी सांगितलं तुला तू कीर्तनकार आहे? कोणी सांगितलं तुला तू भागवतकार आहे? कोणी सांगितलं तुला तू रामायणकार आहे? तुझा तू म्हणतोय रामायणकार आहे. तुला देवाने गडी ठेवलंय त्याच्या नावाचा प्रचार कर. काही लोक म्हणतात मी ग्रामपंचायत सदस्य आहे. अख्ख्या गावात याडा माणूस एवढाच आहे. कोणी झालं तुला तू सदस्य आहे? तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले. तू सदस्य नाही, तुझा गेम केलाय गावाने 13 लाखाला. तो कधी सप्त्याला 100 दिले नाही आलाय का? कोण आहे तू? माझ्यामुळे तुमचा संसार झाला. मी म्हणून राहिले नाही तर दुसरी राहिली नसती. त्यानं तिसरी केली असती. त्याला काय तो गडी आहे. माझा पाय लागला, तुझा पाय तसाच आहे. तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येतानाच 20 गुंठे इकून आला. इकडं काय धूर काढायचं मी. आणि आज सगळ्या माणसांना मी नावाच्या सापाने विळखा मारला. वाटुळं झालं. तुमचं काय मत आहे बोला. एक मी नावाच्या सापाने विळखा मार. आता नुसतं एखाद्याला म्हणलं टाळ नीट वाजव, हा टाळ, तुम्ही कीर्तन गेलं उडत मरा काठी. तुम्ही मेलं तरी भजन येणार नाही तुम्हाला. आता उलट ऐका, मी नावाचा साप चावला आणि साधकाला विळखा मारला का आनंद गेला. या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का बोला. दुसरं वाक्य आहे विंचू 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 एवढाच गडी आहे पण चालण्यात इतका फुगीर आहे कधी खाली पाहून चालत नाही. विंचू येतो पण तोच विंचू जर एखाद्याला चावला तर मान वर करीत नाही, खाली टाकतो. नांगी वर करून चालत नाही तो. त्याला लाज वाटते मी चावलंय. आता उत्तर ऐका, एखाद्या माणसाला जर अहंकार नावाचा विंचू चावला तर तो एकटा मरत नाही पण खानदान घेऊन मेल्याशिवाय राहत नाही. एकटा मरत नाही तो खानदान. अहंकार झाला का कार्यक्रम संपला. तुमचं काय मत आहे? आणि ह्या दोन गोष्टीमुळे तुमच्या जीवनातला आनंद गेलाय.
माझ्या जीवनातला आनंद गेला. काय कमवलं काय आपण? गाड्या, बंगले. महिला म्हणलं ज्या माणसाचा मुलं चांगली आहेत, आज दीपक थोरात मोठा नाही आहे, त्याला दूध पाजणारी आई मोठी आहे, त्याला गरिबीमध्ये सांभाळ करणारा बाप मोठा आहे. आज काळ्या आईच्या महाराज तुम्ही सर्व्हिसवाल्यांचा जर अभ्यास केला सभापती साहेब, तर भांडे घासणारीचा मुलगा शी आहे, मेंढ्या वळणारचा पोरगा पिया आहे. बाप मेंढ्या वळते, पोरगा पिया आहे. आई काळ्या आईची सेवा करते, मुलगा सी आहे. कशामुळे माहिती का? कष्ट करून. पोरं वाया घालून कोणाला जमलं नाही. महिला मंडळ ह्या 4-5 वर्षात असा प्रॉब्लेम झाला, तुम्हाला अहंकार झालाय. अहंकार, मीच घर चालवते, माझ्यामुळं सगळं जिवंत आहे, माझ्यामुळं त्यांना भाकरी मिळतात, आणि त्याच्यापायी तुम्ही घरांचं वाटोळं करून टाकलं. महाराज पाया पडून सांगतो महिला मंडळ, तुम्ही नवऱ्याच्या पाया पडा, ह्या मताचा मी नाही. तुम्ही पडू शकत नाही हे मला माहिती आहे, आणि त्याची अपेक्षा नाही तुम्ही पडावा. त्याची अपेक्षा आहे फक्त तुम्ही माझ्या घरात राहा. त्याला काहीच अपेक्षा राहिल्या नाही, शिल्लक संपल्या त्याच्या अपेक्षा. त्याला जो पश्चाताप व्हायचा तो झाला. यातले निम्मे लोक कीर्तन संपल्यावर घरी जाण्याच्या मूडमध्ये नाही, इतके टेन्शन मध्ये. आणि बायकांनी काही झालं का एकच ठरवलंय सध्या, मला राहायचं नाही. कोणच्याही घरात गेलं का तोच तमाशा, माझी कॅपॅसिटी संपली, मला राहायचं नाही, माझं मला मोकळं करा, आणि पोरं तुम्हाला घ्या. आता पोरं घेऊन आम्ही का डोंबाराचा खेळ काढू? काय करायचं काय? काय राहिलं नाही मग. तुम्ही नवऱ्याच्या पाया पडा, या मताचा मी नाही आहे. पण पोरांना भीती तर दाखवा. मुलगी शाळेतून उशिरा आली तर आईने भीती दाखवा ना. तुझ्या बापाला कळलं तर थोबाड फोडेन, भीती तर दाखवा. पोराला भीती दाखवा. आणि आज बापांची भीती राहिली नाही म्हणून पोरं वाया गेली. तुमचं काय मत आहे? आज सगळ्या पोरांनी हा आदर्श घेतला पाहिजे. काय कमवलं तुम्ही आयुष्यात? हसायच्या गोष्टी नाही. इंदुरीकर बोलतो, लोकांना राग येतो. काही लोक म्हणतात इंदुरकीची तारीख नको का? तो काहीही बोलतो, काही बोल. मी याडा वेळ आहे? मी काय कवठ्याला आंबा म्हणतोय का? माझी तारीख का नको? मी झोंबतो का म्हणून खरं बोलतो ना. काही लोक म्हणतो इंदुरकीच नको, ते काही बोलतो. याडा वेळ आहे का? 31 वर्ष मी खेकडच राहत होतो का? एक केस कमी आहेत अंगाची, एवढी गावं पाहिली. माझ्या इतकं तर फिरला नाही कोणी, माझ्या रीतीनं कोणी केलं नाही. एका जन्मात 10 जन्मात होणार नाही कोणाला. पण आमची वाक्य कालही खरे, आजही खरे, उद्या खरे. काय म्हणणं तुमचं? आज वाटुळं झालं करायचं. 40% शाळेतले पोरं मोबाईलमधली रमी खेळून गेले. 10% लोक शेअर मार्केटने गेले. तुम्हाला पटणार नाही महाराज इंद्रिकरचं वाक्य. लोकांना राग येतोय. 100 पोरांमध्ये 93 पोरं व्यसनी आहेत. 100 पोरांमध्ये 93 पोरं व्यसनी आहे. महाराज संपली माणसं जीवनात. बाप जिवंत आहे, मुलगा गेला. हो मुलगा गेला. काय कमवलं तुम्ही मला सांगा? गाडी, बंगला, धाबा, बार, JCB, पंप, आग लाव. 60% लोक पितृसुखापासून दूर आहेत. 60% लोक आयुष्यात पितृसुख नाही पाहू शकले. काय मजा आहे तुमच्या जगण्यात मला सांगा. 500-200 तोळे सोनं आहे म्हणजे तू श्रीमंत आहे. 1-2 कोटीच्या पावत्या आहेत म्हणजे तू श्रीमंत आहे. 50-50 एकर जमीन आहे, 2 पंप आहेत, 3 धाबे आहेत, 2 JCB आहेत म्हणजे तू श्रीमंत आहे. अरे जन्मदात्या बापाला मुलाला खांदा द्यावा लागला. दिला हो महाराज, खांदा बापाने दिला. काय कमवलं बसलेले माणसं तुम्ही मला सांगा.
आज 9वार साडीतली आई जर मुलाच्या प्रेतावर डोकं ठेवून रडत असेल तर आईनं काय कमवलं मला सांगा. संपलं सगळं जग. आई जर मुलाच्या अंत्यविधीला जाते तर कमावलं काय. आणि हे चित्र आज समाजामध्ये झालंय का नाही बोला. काय कमावलं महिला मंडळ ह्या 4 वर्षात. एखादा माणूस जर तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं तर त्याची गुजीरवाडी पोरं त्या प्रेताजवळ उड्या आणतात. उड्या आणतात. काय माहीत त्यांना माझा बाप गेलाय, काय माहीत त्यांना माझी आई विधवा झाली, काय माहीत त्यांना माझ्या आईला विधवापणाचा डाग लागलाय. ती पोरं आईला विचारतात, आई आई माझ्या बाबाला लोक का आंघोळ घालतात का. आणि तीच पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला बांधून कुठं चालवलं सांग. आणि प्रेत पेटवल्यावर सगळी लोक रडतात आणि ती पोरं हसतात. आणि हसणारी पोरं आईला विचारतात, आई पेटवला माझा बाप, आई पेटवला, पेटला माझा बाप, आई पेटला माझा बाप. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही, तुझा बाबा देवा घरी गेलाय. ते पोरग पाठ करत सगळं न सांगत माझा बाबा देवा घरी गेलाय. शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला, मेलाय, तुझा बाबा मेलाय. ते शाळेतलं पोरग घरी येत आईचा पदर तरी आईला जगता आई खोटं बोलली, आई मेलाय माझा बाप मेलाय. धाडकन आईला चक्कर येते. या 3 वर्षात तिसरीची पोरं बापाच्या दहाव्याला आहेत. या 3 वर्षात स्तनातली दूध पिणारी पोरं बापाच्या दहाव्याला आहेत. आणि या 3 वर्षात पोटातली पोरं बापाच्या दहाव्याला आहेत. आणि याला 3च कारण आहे, दारू, जुगार, मोबाईलचा गैरवापर आणि आई बापाने केलेले लाड. अकरावीच्या पोराला 1.5 लाखाची गाडी, 50,000चा मोबाईल. पोरगा 11वीला आहे पण 1.5 लाखाची गाडी, 50,000चा मोबाईल, रोज हलक्या हाती 200 रुपयाचा बॅलन्स. मी मोबाईल वापरत नाही, मोबाईल वापरत नाही मी. आपली परिस्थिती नाही. अख्ख्या गायक वादक महाराजांमध्ये मी महाराष्ट्रातला गरीब बॉय आहे. मी मोबाईल वापरत नाही. मोबाईल हा माझा विषय नाही. मी मोबाईल वापरत नाही. आपला जगाचा काही संबंध नाही. मला कोण मिळालं तपास नाही, कोण आलं तपास नाही, कोणाशी काही घेणं नाही. 3 कीर्तनं दिवसभर करायचे, गाडीत झोप काढायची, जेवढं वाचन होईल तेवढं करायचं. वाचलं जर नाही तर तुम्हाला एवढं खोल सांगू शकत नाही. तासभर तर पुस्तक उचकलंच पाहिजे. ती काय बापाची पेन नाही का, त्या गप्पा नाहीत. मला मित्र नाहीत, मित्र नाही, एकही मित्र नाही आपल्याला. जो भेटल तो मित्र. आता या गावात एवढी भेटली, एवढे मित्र. पुन्हा आले हेच मित्र. ज्याचे मित्र चांगले त्याचा संसार चांगला, आणि ज्याचे मित्र नालायक संसार संपला. नवरा बायकोचं भांडण जर होत असेल, नवरा बायकोला जर मारत असेल तर कुणालाच माहीत नाही, मित्राला माहिती आहे. मित्रानं त्याला बोलून घेतलं पाहिजे, इकडे घटस्फोट घे, नेऊन घाल, तिच्या बापाला बोलव, थोडासा समजोता करून घे. पण उद्या जर लोकांच्या लेकराला एखादा फटका बसला आणि ते पोरगी जर मेली, एक तर ती अगोदरच कमकुवत झाली, जर मेली तर तुझी खानदान बसेल. हा सल्ला मित्रानं दिला पाहिजे. हां, मित्रानं त्या सांगितलं पाहिजे, मारू नको, नेऊन घाल, घटस्फोट घे, पाहुणे बोलव, समजोता करून घ्या, घटस्फोट घे, सोडून दे ना, टाकून दे ना, काय दुसरी कर ना. पण लोकांच्या लेकराला जर फटका बसला तर तुम्हाला माहीत नाही बसले माणसाला. पूर्वी बायकोला मारून खून केलेलाच हात नेत होते, आज अख्खं घर नेत्यात, अख्खा वाडा नेत्यात. अजून 5 वर्षांनी लग्न जमावणारे सुद्धा नेणार. जमाय कोण कोण होते हो, आणि 5 वर्षांनी मित्र सुद्धा नेणार. याची टोळी कोण कोण आहे चला.
विनोद नाही हे वाक्य मी बोलत नाही, स्वतः सुदाम्या बोलतोय. सुदाम्या म्हणतो एका गुरुकडे शिकलो आम्ही. अरे माझा मित्र महालात बसावा मी झोपडीत बसावं. माझ्या मित्राच्या बायको महाराण्या आहेत आणि माझी बायको पोदे बांधायला फडके बांधते. काय भानगड आहे? माझा मित्र खाशिया सणावर बसून राज्याचा नियम करतोय, नियम चालवतोय आणि मी हातात चिपळ्या घेऊन लोकांचं भजन करतोय, देवाचं भजन करतोय. सुदाम्या देवाला प्रश्न विचारतोय ही वेळ माझ्यावर काय यावी. पण सुदाम्या म्हणतो, पुढचं वाक्य सुदाम्याचं इतकं सुंदर आहे. सुदाम्या म्हणतो माझं जरी प्रारब्ध असलं तर माझा मित्र कृष्ण आहे. शब्द नीट आहे का? गरिबी हे माझं प्रारब्ध आहे, ते काळ कधीतरी ते बदलेल. मी प्रारब्धाशी तोंड देत राहणार आहे आणि कृष्णासारख्या मित्राचं भजन करीत राहणार आहे. परिणाम सोन्याची नगरी सुदाम्याला मिळाली. तुम्ही फक्त चांगल्याच्या संगतीत राहा तरच तुमचं कल्याण होईल. संगत संतन की करले जन्म का सार्थक कछु करले, जन्म का सार्थक कछु करले, जन्म का सार्थक कछु करले. संगत संतन जन्म का सार्थक कछु करले, जन्म का सार्थक सापानं विळखा मारला का आनंद गेला. अहंकार नावाच्या विंचवानं नांगी मारली का आनंद गेला. आणि अजून एक कोण आली माहिती आहे का तुमच्या सगळ्या माझ्या घरात? आनंद जी घेऊन गेली तिचं नाव आहे कोलाटीन आणि त्या कोलाटणीचं नाव आहे माया. आणि ह्या माया नावाच्या कोलाटणीनं जग संपून टाकलं. तुमचं काय मत? माया विघ्ने भ्रमणा खरे म्हणत भीमा देनी खरे. साप, अहंकार नावाचा विंचू आणि तिसरी कोलाटीन आली. त्या कोलाटीचं नाव काय? गेलं मांबल माया. आणि ती माया नावाची कोलाटीन आपण जन्माला येताना बरोबर आणली नाही, ती नंतर पाहुणी आली. येताना आपण आणली होती का? आणली होती का? बोला ना. नाही, ती होऊन राहायला आली. बरं आली तर आली. कोण आहे ती? कोलाटीन म्हणजे माया. क्वालिटी शब्द नको, माया. आता ती आली, या गावात राहिला, तिचं आणि याचा काही संबंध नाही. पण ती म्हणती मला याच्यातच नवरा करायचा आहे. डोकं खाजवा जरा. याच्यातच आली राहिला आणि म्हणती मला नवरा करायचा आहे. बरं कर बाई, याच्यात काय नवऱ्याला तोटा नाही. आतमध्ये लय नवरे त्याच्या. तुला कोणता नवरा करायचा आहे? तिनं 2 अटी केल्या. मी नवरा करील बाई, पण माझ्या 2 अटी आहेत. काय? माझा नवरा माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे, मीच त्याची आई पाहिजे, मीच त्याची बायको पाहिजे. बरं झालं. दुसरी अट काय? ती म्हणजे मला दिवस नाही गेले पाहिजे, माझ्या नवऱ्याला दिवस गेले पाहिजे, मी मोकळी राहिली पाहिजे. मग म्हणलं आता बाई तुला नवरा कोणता? तर ती म्हणते मी नीट आहे का बरं का, माया. माया मायेनं ह्या सुंदर शरीरात मी तयार केला. मायेनं कोण तयार केला? मी. मग आता ती कोण झाली? त्याची आई. आणि तिनं त्याच्याशीच लग्न केलं. बोला बोला, आता कोण झाली? अरे बोला ना. बायको. म्हणजे आई तीच, बायको. बोला बोला. आणि तिला दिवस नाही गेले, याला गेले. आता याला दिवस गेले. कोण ना?
नवऱ्याला म्हणजे मीला दिवस गेले, पण मीला 12 पोरं झाली. 12. आणि त्या 12 पोरांमध्ये 6 पोरं झाली आणि 6 पोरी झाल्या. ऐका पोरं कोणते कोणते झाले. 6 पोरं, 6 बोला पोरी. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार 6. आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनष्णा, तितिक्षा, कल्पना 6. या 6 झाल्या पोरी आणि 6 झाली पोरं. बाई झाली मोकळी, तिचं नाव माया. आणि पोरं कोणाला झाली? नवऱ्याला. हिला काही तकलीफ नाही. आणि हिच्या एका पोरानं अख्ख्या शरीराचा तमाशा केला.